वकील कौस्तुभ पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कौस्तुभजी, यानंतर आता आपण बघतोय हा जो काही संपूर्ण प्रकार घडलेला आहे, प्रकरण घडलेलं आहे, त्यानंतर या गुन्ह्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होतो। पोलिसांकडून दिरंगाई करण्यात सुरू आहेत। 6 दिवस उलटून गेलेले आहेत, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। जो आरोपी आहे तो अजूनही मोकाट फिरतोय। दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या असं म्हणतात की सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये मात्र ही घटना चित्रित झालेली नाहीये, त्यामुळे आपण कोणत्या आधारावर म्हणायचं की हा गुन्हा झालाय। या संपूर्ण प्रकरणाकडे बघितल्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया ह्या पुढची कशी असू शकते? ॲज अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट काही मुद्दे मांडणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतंय। असं म्हणलं जायचं न्यायदान क्षेत्रामध्ये की गरिबांचा आणि श्रीमंतांचा न्याय वेगळा, परंतु मागील काही वर्षामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांसाठीचा न्याय आणि विरोधातल्या लोकांसाठीचा न्याय वेगळा, अशी दुर्दैवी परिस्थिती न्यायव्यवस्थेची इथल्या व्यवस्थेने करून ठेवलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पॉक्सो अंतर्गत हा गुन्हा झालेला आहे, ज्याला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्स असं म्हटलं जातं। या कायद्याची गरज आपल्याला का लागली की दिल्लीमध्ये जे निर्भया प्रकरण झालं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने इथे जलद गतीने न्याय हा अल्पवयीन यांना मिळावा याच्यासाठी हा कायदा आणला गेला। ही एक महत्वाची गोष्ट। आता या प्रकरणामध्ये जी गायनेकोलॉजिस्ट मॅडम आहेत, डॉक्टर, त्या मूळ विटनेस आहेत आणि त्यांनी त्या प्रकाराच्या जखमा त्या पीडिता खरं तर तिला म्हणायला नको, एक 4 वर्षाची मुलगी आहे, तिच्या शरीरावर त्या ठिकाणी पाहिल्या। त्यांनी ते पोलिसांना रेफर केलं आणि FIR मध्ये आरोपीचा स्पेसिफिक उल्लेख आहे आणि त्याच्यानंतर जर का पोलीस प्रशासन म्हणत असेल की आरोपींची ओळख आम्हाला या ठिकाणी पटत नाहीये, तर मला वाटतं हे फार मोठं कॉन्ट्राडिक्शन पोलिसांचं आहे। दुसरी गोष्ट, एक प्रश्न तुम्ही मला विचारला की या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर हे एक फार मोठं दुर्दैव आहे आणि जसं तुमच्या प्रतिनिधींनी म्हटलं की ही जी घटना आहे ही वॉशरूम मध्ये घडलेली आहे आणि रुपाली चाकणकर म्हणताय की हे सीसीटीव्ही मध्ये दिसत नाहीये। मग चाकणकरांना हे अपेक्षित आहे का की सीसीटीव्ही हे लेडीज वॉशरूम मध्ये असले पाहिजे? याच्याबद्दल त्यांनी खुलासा करावा। दुसरीकडे चाकणकर असं म्हणतायत की या ठिकाणी तफावत आहे आणि गृह खात्याने मात्र पॉक्सो दाखल करून घेतलाय। म्हणजे राज्य महिला आयोग आणि गृह खातं यांच्यामध्ये समन्वय नाहीये हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। आणि अतिशय सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट ही अशी आहे की महिला आयोगाचं काम काय असतं किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम काय असतं की जेव्हा अशा प्रकाराची दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्यांनी पोलिसांना तपासाचे निर्देश द्यायचे असतात। त्या विक्टिमला न्याय कसा मिळेल याचा त्या ठिकाणी विचार करायचा असतो। तर आपण त्या शाळेचे प्रवक्ते आहात किंवा प्रवक्ते असल्यासारख्या प्रतिक्रिया द्यायच्या नसतात। रुपाली चाकणकर या महत्वाच्या पदावर आहेत, त्यांच्या पदाला संविधानिक दृष्ट्या खूप महत्व आहे आणि त्या जर अशा प्रकाराच्या बाईट्स देत असतील तर मला वाटतं त्यातून पोलिसांवर किंवा तपास यंत्रणेवर इन्फ्लुएन्स होऊ शकतो। आणि मॅडम, मी एक शेवटचा जो कायदेशीर दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे असा या ठिकाणी एक मुद्दा मांडतो। त्या ठिकाणी गायनेकोलॉजिस्ट ज्या आहेत डॉक्टर, त्या असं म्हणतायत की त्या मुलीच्या त्या शरीरावरच्या जखमा बघितल्यानंतर मी तिला काही त्या ठिकाणी गोळ्या औषधी दिल्यात। आता मुलीने जेव्हा आईकडे कंप्लेंट दिली तेव्हा आई मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेलेली आहे। ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। आणि मुळात हे डॉक्टरांचं कामच आहे की त्यांनी मेडिकेशन केलं पाहिजे, ते काम त्यांनी केलं। आता मेडिकेशन नंतर काय होतं की ज्या काही त्या मुलीच्या शरीरावर जखमा आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होते। त्याच्यानंतर आफ्टर मेडिकेशन FIR झालाय आणि त्याच्यानंतर पोलिसांचं मेडिकल होतं। म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जे मेडिकल रेकॉर्डवर येणार आहे त्याच्यामध्ये ती जखम कमी झालेली असेल आणि यातून आरोपी वाचण्याची शक्यता असते। कदाचित याच एकमेव कारणामुळे या संपूर्ण प्रकरणात FIR दाखल करून घेण्यासाठी उशीर झालेला आहे असं एकंदरीत या सिनारिओवरून वाटतंय। कौस्तुभजी, आपण बघितलं तर आपण गायनेकोलॉजिस्ट यांची प्रतिक्रिया ऐकलेली होती की त्यांनी संपूर्ण जबाब दिलेला आहे पोलिसांना। नेमकी संपूर्ण घटना काय घडलेली हे सांगितले आहे। पोलिसांकडे तो जबाब आहे। पोलीस म्हणतात आम्हाला माहिती आहे आरोपी कोण आहे, पण तो सापडत नाही, पोलीस दिरंगाई करतायत। मग या सगळ्यामध्ये ती जी चिमुकली आहे त्या चिमुकलीच्या जे कुटुंबीय आहेत, मग त्यांनी आता नेमका न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होतोय, कारण जर पोलीस स्वतः दिरंगाई करत असतील।
नाही, अर्थातच खरं तर बदलापूरची कॉपी पेस्ट घटना आपण याला म्हणूयात. आणि जेव्हा मुळात न्यायालयाचं काम आहे की जेव्हा न्यायालयापुढे केस जाते, हो. मुळात न्यायालयाचं काम करायला तयार आहे. प्रश्न असा आहे की पोलीस त्यांचं काम करतायत की नाही.